गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज. डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. मागच्या वेळी आपला दशक 4 संपूर्ण झाला होता. आज दशक 5 मंत्राचा, त्यातला पहिला समास गुरुनिश्चय. समर्थांनी या दशकाला मंत्राचा नाव दिलं. तर मंत्र म्हणजे काय? तर मननात त्रायते इति मंत्र, की ज्यावर विचार केला असता तरुण जाण्याची सामुग्री मिळते त्याला मंत्र म्हणतात. मंत्रात कमी शब्दात खूप मोठा आशय सांगितला जातो. या संपूर्ण दशकामध्ये गुरु निश्चय, गुरु व शिष्य लक्षणे, उपदेश, बहुधा ज्ञान, शुद्ध ज्ञान, बद्ध, मुमुक्षु, साधक व सिद्ध यांची लक्षणे सांगितलेली आहेत. आपल्याला व्यवहारामध्ये माहिती आहे की गरुड हा पक्षी अत्यंत बलवान प्राणी आहे आणि त्याच्या पंखात जबरदस्त झेप घेण्याचे सामर्थ्य आहे. परंतु तो गरुड जर आंधळा असेल, त्याला डोळ्यांनी दिसत नसेल, तर या दोन्ही गोष्टी म्हणजे त्याच्याजवळ बल आणि पंखात जबरदस्त झेप घेण्याचं सामर्थ्य असूनही दोन्ही गोष्टींचा त्याला फायदा उपयोग होणार नाही. त्याचप्रमाणे साधकाजवळ कितीही तळमळ असली व साधन करण्याचे सामर्थ्य असले तरी दिशा माहीत असल्याशिवाय दोन्हीही व्यर्थ आहे. या दशकात दिशा व गती मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. जसे व्यवहारामध्ये कितीही कायदे व नियम केले असतील तरी त्याची माहिती करून घेण्याची जबाबदारी नागरिकाची असते. मला जर इन्कम टॅक्स भरायचा असेल तर त्या संबंधीचे सगळे नियम मला माहिती करून घ्यावे लागतात. तसेच जर मला एखाद्या वाहन चालवायचं असेल तर त्या वाहनासाठी जे नियम आणि कायदे आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करावे लागते आणि माहिती करून घेतले तरच अपघात कमी होतील. अगदी त्याचप्रमाणे साधकाने देखील परमार्थशास्त्रातील सर्व संकल्पना समजून घेऊन साधना करणे ही त्याची जबाबदारी आहे. परमार्थाची वाटचाल व परमार्थ सांगणारे श्रीगुरु यांच्या संबंधी ज्ञान असल्याशिवाय केलेली वाटचाल व्यर्थ ठरते. म्हणून श्रीगुरूंची अत्यंत आवश्यकता आहे. या समासात गुरु निश्चय सांगितला आहे. व्यवहारात आपल्याला साधे गाणे जरी शिकायचे असेल तरीही आपल्याला श्रीगुरूंची आवश्यकता असते. सध्याला आपण बघतो की टीव्हीवर बरेच गाण्याचे कार्यक्रम असतात, नृत्याचे कार्यक्रम असतात. तर त्या गाणे शिकणाऱ्या जेव्हा तिथे बोलतात तेव्हा ते नेहमी सांगत असतात की मला मार्गदर्शन यांनी दिले आहे, माझे श्रीगुरू हे आहेत, यांच्याकडे मी संगीत कला शिकते आहे. म्हणजेच काय की मार्गदर्शक असल्याशिवाय ज्ञान होत नाही. मग परमार्थशास्त्र तर अत्यंत सूक्ष्म आहे. त्याने जन्ममृत्यूची परंपरा थांबते. मग असा जन्ममृत्यूची परंपरा थांबण्यासाठी मला आत्मा हा कोण काय आहे हा विषय मला समजून घ्यायला पाहिजे
की ज्या आत्म्यामुळे माझं संपूर्ण जीवन सुरू असते तो आत्मा हा परमार्थाचा विषय आहे आणि हा आत्मा सूक्ष्मता दर्शक यंत्राने दाखवता येत नाही, मोठे करून तो दाखविता येत नाही, गणिताच्या प्रमेयांनी त्याचा अंदाज येत नाही, कोणत्याही प्रयोगशाळेत तो सिद्ध करता येत नाही. माणसाला फक्त दोनच प्रकारांनी ज्ञान होत असते, एक वस्तुनिष्ठ ज्ञान आणि दुसरे व्यक्तिनिष्ठ ज्ञान. तर वस्तुनिष्ठ ज्ञान म्हणजे पदार्थांची माहिती मिळते आणि व्यक्तिनिष्ठ ज्ञान म्हणजे ज्ञानात त्यावर प्रतिक्रिया होते. पण या दोन्हीमध्ये मन आणि इंद्रिय यांच्या साह्यानेच ज्ञान होते. पण आत्मा कसा आहे तर आत्मा मात्र स्वसंवेद्य आहे, त्यामुळे कुठल्याही ज्ञानेंद्रिये व मन यांच्या साह्याने त्याचे ज्ञान होत नाही. मन व इंद्रियांचा व्यापार थांबल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, मनोबुद्धी अगोचर न चले तर्काचा विचार, उल्लेख परेहुनी पर या नाव ज्ञान श्रीराम. की त्यामुळे ही आत्मानुभूती घेतलेले श्रीगुरु हे अलौकिक व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ घेतल्याशिवाय कुणालाही अनुभव मिळणे कदापिही शक्य नाही आणि त्याशिवाय अत्यंत कठीण काम आहे की श्री गुरूंशिवाय अनुभव घेणं हे अत्यंत कठीण काम आहे. स्वतः समर्थांनी प्रत्यक्ष श्रीरामांनी अनुग्रह दिल्याची कथा त्यांच्या स्फुट काव्यात आहे. परंतु आपलं केवळ गुरुसंस्थेचे माजलेले ढोंग आपल्याला समाजात पाहायला मिळते. गुरुच्या नावाखाली शिष्यांकडून पैसे उकळून मोठे मोठे आश्रम बांधणारे आणि त्यांना फसवून शिष्याची फसवणूक करणारे असे श्रीगुरू आपल्याला सतत दिसत असतात. टीव्हीवरही आपण बऱ्याच प्रमाणामध्ये ते बघतो. त्यामुळे काय होते की श्रीगुरू तत्वावरचा आपला विश्वासच उडतो. शिवाय आवश्यक तसे ज्ञानही नसल्यामुळे श्रीगुरू वगैरेची काही जीवनात आवश्यकताच नाही असं मला वाटते. परंतु नवीन लग्न झालेली वधू जेव्हा स्वयंपाक करायला सुरुवात करते तेव्हा तिच्या हातून स्वयंपाकात कधी भाजीत मीठ जास्त पडते तर कधी तिखट जास्त पडते तर कधी ती कच्ची राहते. तेव्हा ती भाजी करणे ती सोडून देत नाही, तर त्यातील जाणकार व्यक्ती म्हणजे घरातील ज्येष्ठ ज्या काकू, आई, सासूबाई यांना ती विचारते व मग ती हळूहळू सुंदर भाजी करू लागायला लागते. आपण मात्र लगेचच गुरु वगैरे काही नसते, हे सगळे थोतांड आहे असा गैरसमज करून घेतो. असे होऊ नये म्हणून पहिल्याच ओवीत समर्थ आपल्याला सांगत आहेत, जय जय जी सद्गुरु पूर्ण कामा, परमपुरुषा आत्मया रामा, अनुर्वाच्य तुमचा महिमा, वर्णिला नवचे श्रीराम. की हे श्रीगुरु कसे असतात तर श्रीगुरूंचा या वासनाक्षय झालेला असतो आणि वासनाक्षय होऊन त्यांना ब्रह्मानुभव सुद्धा आलेला असतो. त्यांच्या अंगी जे जे काही उत्तम गुण असतील ते सगळे त्यांच्या अंगी असतात आणि अशा श्रीगुरूंचं वर्णन शब्दात करता येत नाही, म्हणून त्यांना अनुर्वाच्य असं म्हटलं जाते त्यांचं वर्णन करताना. तर अशा श्रीगुरूंचे महात्म्य अपरंपार आहे. म्हणून पहिल्याच ओवीत समर्थ त्यांचा जय जय जी सद्गुरु पूर्ण कामा म्हणजे समर्थ श्रीगुरूंचा जय जयकार करीत आहेत. जे वेदांचे साकडे, जे शब्दासी कानडे, ते सतशिष्यास रोकडे, अलभ्य लाभे श्रीराम. की ज्या ब्रह्मविषयी प्रत्यक्ष बोलण्याची वेळ आली तर वेदांनाही बोलता येत नाही. न इति असे म्हणून ते मौन धरतात. त्यांचं वर्णन वेदांनाही शक्य नाही, तर मग आपल्याला कसं काय शक्य आहे. पण अशा परब्रह्माचा अनुभव केवळ शिष्याला सद्गुरूंच्या मुळेच अनुभवाला येतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मोटके गुरुमुखे उदेजित दिसे, हृदयी स्वयंपची वसे, प्रत्यक्ष फाओ लागे तैसे, आ पैसेची श्रीराम. की श्रीगुरु तत्व हे तत्वमसी सारख्या नेमक्या शब्दात उपदेश करतात श्रीगुरु व ते तुझ्या हृदयातच नित्य असते त्याची आठवण करून देऊन प्रत्यक्ष ब्रह्म तूच आहेस याचे ज्ञान करून देतात व अनुभव देतात. या संसारातून
शिष्याला बाहेर ते काढतात. 6 ते 18 ओव्यांमध्ये समर्थ आता ब्राह्मणांचे समर्थन करणाऱ्या ओव्या सांगणार आहे. पण या ओव्यांचा आणि गुरुतत्वाचा तसा काहीच संबंध नाही. कारण गुरु तो सकळासी 5व्याच ओवीत त्यांनी म्हटले आहे की आता स्वामीचेनी लढिवाळपणे गुरु शिष्यांची लक्षणे सांगिजेती तेणे प्रमाणे मुमुक्षे शरण जावे श्रीराम. गुरु तो सकळासी ब्राह्मण जरी तो झाला क्रियाहीन तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे श्रीराम. इथे समर्थ म्हणतात आहे की गुरु तो सकळासी ब्राह्मण जरी तो झाला क्रियाहीन असं समर्थ सांगतात. तर तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट तुका म्हणे श्रेष्ठ तिही लोकी. म्हणजेच काय की दोन्हींमध्ये एकच विचार आहे. म्हणून गुरुतत्व हे अबाधित असते. ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ महाराज आणि समर्थ हे ब्राह्मण आहेत म्हणून काय ब्राह्मणांनीच त्यांना श्रेष्ठ समजावे का? तर तुकोबा राया हे वाणी आहेत, मग काय वाणी लोकांनीच त्यांना श्रेष्ठ म्हणायचे का? संत श्री सेना महाराज नावी आहेत, मग काय नावी लोकांनीच त्यांना श्रेष्ठ म्हणायचे का? संत चोखोबा आहेत, नामदेव महाराज आहेत, सगळ्यांना केवळ आपल्या जातीचे श्रेष्ठ म्हणणे यापेक्षा संतांचा दुसरा अपमान नाही. संतांचे श्रेष्ठत्व त्यांच्या जातीवरून ठरत नाही, तर संत साहित्य त्यांच्या गुणवत्तेने त्यांच्या श्रेष्ठ विचारांनी ते श्रेष्ठ ठरते. तिथे जातीचा प्रश्न येतच नाही. संतांना जात नसते. संत कुठल्याही वर्णाचा असू शकतो. संतांचे विचार सर्व जाती धर्मासाठी असतात. 5व्या ओवीत जो उल्लेख केला होता समर्थांनी की गुरु तो सकळासी ब्राह्मण जरी तो झाला क्रियाहीन, आणि हाच विचार जेव्हा तुकाराम महाराजांनी इथे सांगितला की जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट तुका म्हणे श्रेष्ठ तिही लोकी, तर या दोन्हींमध्ये एकच विचार आहे. कारण जीवनमुक्त स्थितीत त्यांनी कर्मकांडाचा त्याग केलेला असला तरी त्यांना अनन्य भावाने शरण जावे असे ते सांगतात. गुरु तो सकळासी ब्राह्मण याचा अर्थ ब्राह्मणच गुरु करावा असा घेतला तर तो बरोबर होणार नाही. कारण समर्थांचे श्रीगुरु स्वतः श्रीराम आहेत आणि श्रीराम तर क्षत्रिय होते. मग समर्थ काय म्हणतात हे समजून घ्यायला हवे. येथे ब्राह्मण शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. ब्राह्मण म्हणजे यज्ञ याग व्रते दान सांगणारे ब्राह्मणसाठी ब्राह्मण हवेतच. वैदिक कर्म करणारेही ब्राह्मण हवेतच. पवित्र ब्राह्मण सर्वांनाच पूजनीय असतात. वेद त्यांना मुखोद्गत करून ईश्वर प्रणित वेद सांभाळणारेही ब्राह्मणच असतात. पण कुठल्याही धार्मिक कारणासाठी सुद्धा आपल्याला ब्राह्मणच लागतात. तो त्यांचा अधिकारच आहे. ब्राह्मण पूजनीय आहे यात शंकाच नाही. म्हणून त्यांचे वर्णन समर्थांनी केले. परंतु जो कोणी अद्वितीय जातीरहित गुणरहित क्रियारहित अशा आत्मस्वरूपात रमून राहतो तोच खरा ब्राह्मण होय. मग तो जातीने कोणी का असेना तो ब्राह्मणच. जो ब्रह्म जाणणारा आहे तो ब्राह्मण. ज्याला ब्रह्माचे परोक्ष व अपरोक्ष ज्ञान झाले आहे तो ब्राह्मण. अशीच खरी सत म्हणजे ब्रह्मगती मिळणारे असाच ब्राह्मणाचा अर्थ आहे. असा जो ब्रह्मवेत्ता आहे ब्रह्मस्वरूप झाला आहे तो ब्राह्मण सकळांचा म्हणजे सर्वांचाच गुरु होय. अशा या ब्रह्मस्थितीला पोहोचल्यावर त्याने व्यक्तीने कुठलीही क्रिया किंवा कर्म केले नाही, म्हणजे नित्यकर्म त्याने केले नाही तरीही त्याचे श्रेष्ठत्व किंचितही कमी होत नाही. ब्रह्मस्वरूपात लीन झालेल्या मानवास नित्यकर्म बंधनकारक नसतातच. 19व्या ओवीमध्ये सांगतात आहे ब्राह्मण म्हणजे देवाधिदेवा तरी किमर्थ सद्गुरु करावा. ऐसे म्हणाल तरी निज ठेवा सद्गुरु विण नाही श्रीराम.
अशा या ब्राह्मणांच्या यज्ञांचे रक्षण करण्यासाठी नारायणाने अवतार घेतला. भृगु ऋषींनी छातीवर मारलेली लाथसुद्धा श्री विष्णूने भूषण म्हणून त्याची खूण जपून ठेवली. ब्राह्मणांवरील श्रद्धेने देव प्रसन्न जरी होत असले तरी सद्गुरूंची गरजच काय असे कोणी म्हणेल की ब्राह्मणांना जर देव म्हणायचे आहे तर मग सद्गुरूंची गरजच काय असं कोणाला वाटेल. पण केवळ ब्राह्मणांमुळे परमेश्वराची प्राप्ती होणार नाही, मी ब्रह्म आहे असा अनुभव येणार नाही, आपलेच गमावलेले स्वरूप पुन्हा मिळणार नाही. मीच परमेश्वराचा अंश आहे म्हणजे चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम हे सद्गुरू केल्याशिवाय समजणार नाही, ज्ञान होणार नाही. म्हणून सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय ज्ञान होत नाही. जीव ब्रह्म ऐक्याच्या ज्ञानासाठी सद्गुरूच हवेत. परमार्थाची वाटचाल करताना 4 कृपा प्राप्त कराव्या लागतात. एक ईश्वर कृपा, गुरुकृपा, शास्त्रकृपा व आत्मकृपा आहे. साधकाला जेव्हा खरी तळमळ लागते आणि शुद्ध पुण्य त्याचे जमा व्हायला लागते, त्याला आता असं वाटायला लागते की नाही, परमार्थ म्हणजे काय मी हे जाणून घेतलं पाहिजे. त्यावेळेस त्याला जेव्हा खूप मनापासून तळमळ लागते तेव्हा त्याच्यावर ईश्वर कृपा होते. कारण त्याला जाणून घ्यावं वाटतं की देव कोण आहे, माझं स्वरूप काय आहे, जगाचं स्वरूप काय आहे, असे प्रश्न त्याला पडायला लागतात. त्यासाठी साधक श्रवण करतो, काही सद्ग्रंथांचे वाचन करतो, तीर्थयात्रा करतो, सत्पुरुषांची संगती इत्यादी मार्ग तो अवलंब करायला लागतो. पण पाहिजे तशी या प्रश्नांची उत्तरे त्याला मिळत नाही. पण त्याला अत्यंत ओढ लागलेली असल्यामुळे, त्याची तळमळ वाढलेली असल्यामुळे ईश्वर त्यांच्यासाठी श्री गुरूंची भेट करवून देतो. श्री गुरूंची भेट होते, त्यांची भेट घडवून देणे ही ईश्वराची पूर्ण कृपा होय. मग पुढचा प्रवास गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सुरू होतो. त्यांनी सांगितलेली साधना केली ही शास्त्रकृपा होते. म्हणजे शास्त्र काय आहे, त्या शास्त्र ग्रंथांमध्ये काय सांगितले आहे याचे हळूहळू ज्ञान गुरुकृपेने व्हायला सुरुवात होते. हळूहळू जेव्हा तत्वज्ञान समजू लागते तसं तसं त्या साधकाच्या अंतःकरणातली बेचैनी कमी व्हायला सुरुवात होते. अशा श्री गुरूंच्या कृपेमुळे अंतिम टप्पा असलेली आत्मकृपा प्राप्त होते आणि मी ब्रह्मच आहे हा दृढनिश्चय व्हायला सुरुवात होते. 21व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत की सद्गुरू विण ज्ञान काही सर्वथा होणार नाही, अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले श्रीराम. की मी ब्रह्म आहे अशा स्वरूपानुभव श्री गुरूंच्या कृपेशिवाय कदापिही शक्य नाही. मग अशी श्री गुरूंच्या कृपा नसेल तर जीव जन्म मरणाच्या प्रवाहात वाहतच राहतो. ज्ञानविरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ झाले, म्हणून सद्गुरूची पाऊले सुदृढ धरावी श्रीराम. जयास वाटे देव पहावा तेने सत्संग धरावा, सत्संगे विण देवाधिदेवा पाविजेत नाही श्रीराम. की कितीही उपासना कर्म कितीही आपण केले तरी त्यांनी जन्म मरण चुकत नाहीत. त्यासाठी सद्गुरूंना शरण जावे लागते. अशा सद्गुरूंना शरण जायचे असेल तर श्री गुरूंची सेवासुद्धा करायलाच हवी. सेवेचा विचार आपण नवविधा भक्तीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर केला होता. म्हणून ते सांगतात आहे की मला जर देव पाहावासा वाटत असेल तर मला काय करायला पाहिजे. तर ज्याला आत्मदेवाचा साक्षात्कार झालेला आहे, ज्यांनी देव पाहिलेला आहे, ज्यांना ब्रह्म अनुभव आलेला आहे, अशा श्री गुरूंचीच सेवा मला करावी लागेल. त्याशिवाय मला देवांचा देव असलेलं ब्रह्म अनुभवाला येणार नाही. कारण ज्याला आत्मानुभवाची ओळख करून घ्यायची असेल तर त्याच्याशी ज्याची ओळख आहे त्याच्याचकडे मला जावं लागेल. मला जर एखाद्या कामासाठी एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये जायचं असेल तर ते काम होण्यासाठी ऑफिसमध्ये जे कर्मचारी आहेत, जे तिथे काम करतात, त्यांची ओळख जर माझी असेल तर माझे काम लवकर होते, मला त्रास होत नाही त्या काम करण्याचा. पण त्यासाठी
त्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्याची ओळख व्हायला हवी. मग आपण आपल्या शेजारच्या व्यक्तीला विचारतो की का हो दादा, अमुक अमुक ऑफिसमध्ये रामराव आहेत या डिपार्टमेंटला, त्यांना तुम्ही ओळखता का? त्यांनी जर आपल्याला हो सांगितले की आपण लगेच त्यांना म्हणतो माझी पण ओळख करून देता का तुम्ही? म्हणजे व्यवहारातील कामे करण्यासाठी सुद्धा जाणकाराजवळ गेले की मार्ग सुलभ होतो व काम होते. तसेच परमार्थातही सद्गुरू संतांच्या सत्संग धरावा लागेल. त्यांची संगतीशिवाय देव कोण हे समजणार नाही. देव कोण हे समजल्याशिवाय मला त्याचा अनुभव येणार नाही. 24 ते 30 या ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला आता अनेक साधनांची यादीच सांगत आहे की नाम साधना आहे, योग आहे, कार्तिक स्नाने, नंतर हरिकथा निरूपण, स्तोत्र, स्तवने, स्तुती, तीर्थयात्रा, पूजा करणे, आसन, ध्यानधारणा, शाळीग्रामासारख्या देवांची पूजा, पंचयतन पूजा, लक्ष लक्ष बेल वाहणे, असे बरेच लोक असा नित्य नियम करत असतात. आत्ताच वटसावित्रीची पौर्णिमा पण होऊन गेली आहे. हरतालीसारखे व्रत आपण करतो. असे अनेक नित्य नियम आपण सतत करीत असतो. आता तर चातुर्मास जवळ आला आहे, त्यामुळे बायकांच्या डोक्यामध्ये लगेच आता या चातुर्मासात काय नियम करायचा असं चक्र सुरू होऊन जाते. हे नियम करण्याच्या मागे फक्त एकच कारण आहे की मनाला वळण लागणे. जेव्हा आपण कुळधर्म कुळाचार करतो त्या दिवशी आपल्याला जास्तीचे कामं असतात, तर सकाळी सुद्धा आपण त्या दिवशी लवकर उठतो. म्हणजे आपल्या इंद्रियांना न कळत यांनी वळण लागते. उपास केल्यामुळे आपलं जर खाण्याचे जे चोचले असतात त्यावर आपलं नियंत्रण होतं. अशा इंद्रियांना या नियमांमुळे वळण लागते. पण या सर्व नियमांनी थोडंफार पुण्यगाठी जमते, परंतु या कर्मकांडांनी नाशिवंत फळांची निश्चितच प्राप्ती होते, परंतु आत्मज्ञान मात्र त्यामुळे होत नाही. आत्मज्ञानासाठी आपल्याला सद्गुरूंजवळच जावं लागते, कारण सद्गुरू आपल्याला जे नाशिवंत नाही अशा आत्मतत्वाची ओळख करून देतात. 31 ते 33व्या ओवीत त्यांनी आपल्याला सांगितले की उपोषणे निष्ठा नेम, परमसायासी केले कर्म, फळची पावती वर्म, चुकले प्राणी श्रीराम. यज्ञादिके कर्म केली, हृदयी फळाशा कल्पिली, आपुले इच्छेने घेतली, स्तुती जन्माची श्रीराम. करुणी नाना सायास, केला 14 विद्यांचा अभ्यास, रिद्धी सिद्धी सावकाश, ओळल्या जरी श्रीराम. की अशा कर्मकांडांमुळे परमार्थात आपल्याला खूप काही केल्यासारखे वाटते आणि त्याचा अभिमान पण जडतो की मी इतके पारायण केलेले आहे, माझी एकादशी कधीच चुकत नाही, मी देवाचं इतकं करते. पण मग मी इतकं करते असं वाटते, पण त्या सगळ्या गोष्टींचे तात्पुरतेच फळ मिळते. कारण मी हे फळ कुठली तरी इच्छा मनात ठेवूनच केलेले असते. त्यामुळे त्या इच्छेने त्याचं जे फळ मिळतं ते नाशिवंतच फळ मिळणार आहे. कारण तिथे ते कर्म करताना कुठली तरी अपेक्षा सतत मी बाळगून असते. म्हणून मग मी जर हे कर्म अपेक्षा ठेवून करत असेल तर कुठल्याही कर्माचं, चांगलं कर्म असो किंवा वाईट कर्म असो, त्याचं फळ आपल्याला भोगावंच लागतं. म्हणजेच काय की कुठलेही कर्म केलं तरी पुढच्या जन्माची व्यवस्था आपणच करून ठेवतो हे आपल्या लक्षातच येत नाही. कारण कुठल्याही कर्माला चांगले अथवा वाईट फळ हे भोगण्यासाठी मला जन्म घ्यावाच लागतो. स्वर्गातील फळ जरी मिळाले ना तर तेथून सुद्धा माझा पुण्याचा साठा संपला की मला खालीच यावे लागते. असे अनेक कष्ट करून मी 14 विद्या आत्मसात केल्या, योग साधना केल्या, तरी प्रत्यक्षात माझ्या पदरात काहीच पडत नाही. परंतु त्या विद्येचा अहंकार मात्र नक्कीच निर्माण झालेला असतो. म्हणून आद्य शंकराचार्य म्हणतात की शब्दजालम महारण्य चित्त भ्रमण कारणम, की परमार्थात सुद्धा असा अहंकार व्हायला वेळ लागत नाही. एखादा प्रवचनकार, कीर्तनकार किंवा अनेक ग्रंथ वाचलेले असतील अशा व्यक्तीला मी खूप ग्रंथ वाचले आहे याचा अभिमान झालेला असतो. त्या ग्रंथामधले मोठे मोठे शब्द त्याला माहिती झालेले असतात. तो आपल्या प्रवचन कीर्तनातनं ते शब्द सातत्याने वापरत असतो.
मग असे मोठे मोठे शब्द माहिती होतात आणि साधक त्या शब्दांमध्ये अडकण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नुसते पंडित होता येईल पण आत्मज्ञान मात्र होणार नाही. म्हणून समर्थ आपल्याला 35व्या ओवीमध्ये 34व्या ओवीत सांगतात आहे, तरी सद्गुरु कृपे विरहित सर्वथा न घडे स्वहित येमपुरीचा अनर्थ चुकेना येणे श्रीराम. की अशा श्री गुरु कृपेशिवाय आत्मज्ञान होणे कदापिही शक्य नाही. त्यामुळे यमयातना चुकतच नाही. कारण सद्गुरु कृपेशिवाय स्वहित हे का होणारच नाहीच. त्यामुळे ज्ञानही होणार नाही. जोपर्यंत मला ज्ञान नाही तोपर्यंत दुःखाचे तडाखे मला बसणारच आहे. त्यामुळे दुःखाचे तडाखे बसले की यातना सहन कराव्याच लागणार आहे. एकदा कबाल हा कबीराचा मुलगा काशीतून फिरत असताना एका घराचे दार उघडे त्याला दिसले. त्याने सहज आत डोकावून पाहिले तर एक बाई तिथे दळण दळत होती. कबाल खूप वेळ ते पाहत होता. दाणे जातात कुठे हे त्याला समजेना. त्यांनी पाहिलं की दाणे जातात कुठे त्याला. ती बाई त्याला टाकताना दिसत होती आणि ती दळण दळत होती आणि दाणे टाकल्यावर त्याचं काय होते हे कबालाच्या काही लक्षात येईना आणि दाणे जातात कुठे म्हणून त्याला समजले नाही. तर तो रडायला लागला. त्याचा समज झाला की या सगळ्या दाण्यांचं पीठ झालं. पीठ झालं म्हणजे हे सगळे दाणे मेले असं त्याला वाटायला लागलं. मग आपणही एक दिवस असंच काळाच्या चक्कीत असेच पिसले जाणार आहोत आणि आपणही एक दिवस असेच मरणार आहोत. कबाल घरी आला आणि घरी आल्यानंतर वडिलांना दिसले की हा कुठल्या तरी विचारात गुंग झालेला आहे आणि वडिलांना पाहून कबालला एकदम रडायलाच आले आणि तो रडू लागला. कबीर महाराज म्हणाले, तुला काय झाले, तू का बरं रडतो आहेस? मग मुलांनी त्याला सगळा वृत्तांत सांगितला आणि ते म्हणाले की त्या जात्यातले सगळे दाणे मेले. मग मी सुद्धा एक दिवस असाच जाणार याचं त्याला दुःख होत होतं. कबीर त्याला घेऊन त्या बाईच्या घरी गेले. जात्याची वरची पाळी त्यांनी बाजूला करून दाखवले. खुंट्याजवळ दोरच्या दाणे असेच चिकटलेले होते. ज्या दाण्यांनी त्या खुंट्याचा आधार घेतला होता ते तसेच होते. कबालच्या भाषेत ते वाचले होते. त्यांचा मृत्यू झाला नव्हता. आपल्याही संसाराच्या जात्याला एक खुंटा निश्चितच हवा आणि तो म्हणजे सद्गुरू आहे. त्यांना धरून ठेवावे, त्यांचा आधार घ्यावा. जन्ममरणाच्या चक्रातून आपली देखील सुटका होईल. जोपर्यंत जीव आत्मा आहे व आत्माच ब्रह्म आहे असे ज्ञान होत नाही तोपर्यंत पुनर्जन्माचे फेरे चुकतच नाही. म्हणून 37व्या ओवीमध्ये ते आपल्याला सांगत आहे, सद्गुरु कृपा न जोडे आणि भलतीच कडे वावडे, जैसे आंधळे चाचरो न पडे गारी आणि गडधारा श्रीराम. जैसे नेत्री घालिता अंजन पडे दृष्टीस निधान, तैसे सद्गुरूचे वचन ज्ञान ज्ञान प्रकाश होय श्रीराम. सद्गुरु वीण जन्म निर्फळ, सद्गुरु वीण दुःख सकळ, सद्गुरु वीण तळमळ जाणार नाही श्रीराम. की जसा आंधळा एखादा रस्त्याने जर चालला असेल तर त्या रस्त्यात कुठं शेण पडलेलं असेल, एखादा खड्डा असेल तर त्याला ते दिसत नाही. त्यामुळे तो त्यात स्वाभाविकपणे आहे की तो त्याच्यात पडणारच आहे. पण असं चालत असताना त्याला जो अडथळा आला आहे तोच जर एखाद्या डोळस माणसाला तो बरोबर घेऊन जात असेल तर तो तसा पडणार नाही. इथेही तसंच आहे की या मृत्यू लोकामध्ये मला फक्त परमात्म्याचीच प्राप्ती करून घ्यायची आहे हा निश्चय असावायला हवा. कारण या संसारामध्ये सतत मी कुठले ना कुठे अडथळे मला येत असतात आणि हे अडथळे मी सद्गुरूच्या कृपेशिवाय पार करू शकत नाही. म्हणजे सद्गुरूंच्या आधाराशिवाय मी हा जीवनाचा प्रवास करू शकत नाही. म्हणून सद्गुरू निश्चय करायलाच हवा आणि असा निश्चय जर झाला तर मी आयुष्यात पडणार नाही. या मृत्यू लोकात येऊन मला जो नरदेह हा त्याचसाठी प्राप्त झालेला आहे की मला परमात्म तत्व काय आहे हे जाणून मला त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. असा जर निश्चय केला तर आयुष्यात श्रीगुरू येतात
व ते निश्चितच मला मार्ग सांगतात आणि उपदेश करतात, यावर मात्र आपली दृढ श्रद्धा हवी. त्यांचा अनुग्रह नसेल तर आयुष्य व्यर्थ गेले समजायला हरकतच नाही. कारण जेव्हा आपल्या जीवनामध्ये नेहमीच अपूर्णता असते, कुठलाही जीव कधीही परिपूर्ण नसतो, मग अपूर्णतेचे तडाखे सतत जर या जीवाला बसत असले तर तो दुःखी होतो. म्हणून श्री गुरु जर आपल्या पाठीशी असतील तर अपूर्णाकडून पूर्णाकडे नेणारा मार्ग सद्गुरू आपल्याला दाखवत असतात. 41व्या ओवीत समर्थ आपल्याला सांगत आहे, मागे झाले थोर थोर संत महंत मुनीश्वर, तयासीही ज्ञान विज्ञान विचार, सद्गुरु चैने श्रीराम. श्रीरामकृष्ण आदी करुणी अति तत्पर गुरु भजनी, सिद्ध साधू आणि संतजनी, गुरुदास्य केले श्रीराम. की आतापर्यंत आपण पाहिलं की अनेक मोठे मोठे संत महंत मुनी ज्यांना ज्यांना गुरुकृपा झालेले आहे ते या जीवनातून तारून गेलेले आहे. त्यांना आत्मज्ञानाची प्राप्त झाली. आपल्याला माहिती आहे की नामदेव महाराजांशी प्रत्यक्ष विठ्ठल बोलत होते, तरीही त्यांना शेवटी विठोबा खेचरांनीच ज्ञानविचार दिला होता. चांगदेवांना पण इतक्या प्रकारच्या विद्या त्यांच्याजवळ होत्या, तरीही त्यांना आत्मज्ञान झाले नव्हते. आणि जेव्हा ज्ञानेश्वरांनी चांगदेव 65 सांगितली व मुक्ताबाईंनी त्यांना अनुग्रह दिला, तेव्हाच ते मुक्त झाले. एवढेच काय तर ईश्वरी अवतार असणारे श्रीकृष्ण आणि श्रीराम यांनी सुद्धा सांदीपणी आणि वशिष्ठ ऋषींचे शिष्यत्व पत्करले व त्यांनी त्यांचं दास्यत्व स्वीकारलं होतं. आणि म्हणूनच त्यांनी दाखवून दिलं आहे की ते स्वतः देव असताना सुद्धा जेव्हा ते अवतारामध्ये मनुष्य रूपात भूतलावर आले तेव्हा त्यांनी सुद्धा श्री गुरु केले होते. ज्ञानदेव एकनाथांनी पण असंच दास्यत्व स्वीकारलं होतं. समर्थ तर स्वतः रामाचे दास म्हणूनच अखंड सेवेत होते. यावरून आपल्या लक्षात येते की 44व्या ओवीत समर्थांनी आपल्याला जे सांगितले आहे की असो जयासी मोक्ष व्हावा, तेने सद्गुरु करावा, सद्गुरु विण मोक्ष पावावा, हे कल्पांती न घडे श्रीराम. की आतापर्यंत मी तुम्हाला सद्गुरूंचं काय महत्त्व आहे जीवनात याचं पुष्कळ माहिती ज्ञान सांगितलं आहे की सद्गुरूची आवश्यकता काय आहे. की ज्याला मोक्ष हवा आहे त्याने श्रीगुरूंचा अनुग्रह घ्यायलाच हवा आणि गुरुकृपे वाचून मोक्ष ही गोष्ट कल्पांती सुद्धा घडणार नाही. मग आता ते श्रीगुरू कसे असतात आणि की इतर लौकिक गुरूंसारखे ते नसतात, कारण मोक्ष गुरु हे काही वेगळेच आहेत. मग त्यांना ते कसे असतात याचं वर्णन समर्थ आपल्याला पुढच्या दशकात म्हणजे गुरु लक्षणामध्ये आपल्याला आता सांगणार आहेत. समास दुसरा, गुरु लक्षण. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. हा श्लोक आपण नेहमी म्हणतो, ऐकतो, वाचतो. अगदी लहान मुलांना सुद्धा हा श्लोक पाठ असतो. याचं काय कारण असेल की इतका हा श्रेष्ठ आहे. गुरुगीतेमधला हा श्लोक आहे. याच्यामध्ये गुरुचे वर्णन करणारे म्हणजे गुरु म्हणजेच परब्रह्म तत्व आहे हा सांगणारा हा श्लोक आहे. की गुरु काय आहे तर ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव जिथं एकत्र येतात तेच गुरुतत्व होय आणि तेच श्री गुरूंच्या ठिकाणी असते. मागच्या समासामध्ये जीवनात गुरुची आवश्यकता काय आहे ते समजल्यावर गुरुशिवाय ज्ञान नाही हे पण आपण पाहिले. मग त्या सद्गुरूंना आता ओळखायचे कसे, कारण मला जर आता श्रीगुरू करायचे आहेत तर त्यांची लक्षणे मला माहिती पाहिजे. तर हीच लक्षणे आता समर्थांनी या समासामध्ये सांगितली आहेत. कारण सद्गुरू आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून साक्षात भगवंताचे दर्शन घडवतात आणि स्वरूपाची ओळख करून देतात. स्वरूपाची ओळख करून घेण्यातच जीवनाचे कल्याण आहे. त्यालाच आत्मज्ञान म्हणतात, त्यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात, त्यालाच स्वरूपज्ञान म्हणतात. अशा या आत्मज्ञानाचा अधिकार प्रत्येक मनुष्याला असला तरीही
हे ज्ञान ब्रह्मविद्येच्या अधीन आहे आणि ब्रह्मविद्या ही शिकावी लागते. यालाच अध्यात्मविद्या म्हणतात. ही विद्या परमात्म्याने एका स्वतंत्र संस्थेच्या अधीन केले आहे. त्यालाच आपण सद्गुरू म्हणतो. असे सद्गुरू प्राप्त करण्यासाठी फार पूर्वसुकृत पाहिजे. ईश्वरी कृपा आणि श्रद्धा हवी, तरच खऱ्या सद्गुरूंची प्राप्ती होते. पण परमार्थ क्षेत्रात देवाधर्माच्या नावाखाली चालणारा गोंधळ पाहून सामान्य माणसाची परमार्थावरची श्रद्धा डळमळीत होते. त्याची यादीच समर्थांनी आता दिली आहे की 1 ते 8 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहे की कुठले कुठले गुरु असतात आणि कुठल्या कुठल्यांना आपण गुरुस्थानी मानत असतो. तर समर्थ सांगतात आहे की चमत्कार करून दाखवणारे, दुबळ्या व्यक्तीला भारून टाकणारे, चेडाचेटूक दूर करणारे, वशीकरण करणारे मंत्र हे सगळे भोंदू गुरु असतात. आपण पाहतो की रस्त्यात एखादा तंबू ठोकून बसणारे, जडीबुटी देणारे किंवा गावठी औषध देणारे, सोने उजळून देणारे, नजरबंदी हे स्वार्थ साधणारे गुरु असतात. साहित्य, संगीत, ताल सूर शिकवणारेही गुरुच असतात. वेगवेगळे व्यवसाय करणारे व्यावसायिक, जसं समजा एखादा सोनार आहे तर तो सोन्याचे दागिने घडवणारा सोनार इतर कारागिरांना सुद्धा ते शिकवत असतो. म्हणजे व्यवसायाचे ज्ञान देणारेही श्री गुरुच असतात. शाळा महाविद्यालयामध्ये पोट भरण्यासाठी विद्या शिकवणारे सुद्धा श्री गुरुच असतात. कथा कीर्तन करणारे, भागवत सांगणारे हेही सगळे गुरुच असतात. याशिवाय सर्व संतांनी एवढी ग्रंथसंपदा लिहून दिली आहे म्हणून आपण ग्रंथ हेच गुरु आहे असेही म्हणतो. मग इतक्या प्रकारचे, शिवाय आपले आईवडील हे सुद्धा आपले गुरुच असतात. मग इतक्या प्रकारचे सगळे गुरु असताना सद्गुरूंची काय आवश्यकता आहे असं आपल्याला वाटते. पण आपल्याला आत्मानुभव आणून देणारे सत्पुरुष हेच एकटे सद्गुरू असतात. बाकी सगळे गुरु असतात. जन्म मरणाच्या पलीकडे नेणारे व मोक्ष देणारे फक्त सद्गुरूच होय. सद्गुरूच ब्रह्मज्ञान देतात. ब्रह्मज्ञानाशिवाय भवसमुद्र पार करता येत नाही. 9 ते 19 या ओव्यांच्या गटात समर्थ आता आपल्याला सद्गुरूंचे यथार्थ वर्णन सांगणार आहेत. 10व्या ओवीत समर्थ आपल्याला सांगत आहेत, विघडले देव आणि भक्त, जीव शिवपणे द्वैत, तया देव भक्ता एकांत करी, तो सद्गुरू श्रीराम. की आपण मागच्या वेळेस पण अभ्यास केला होता की मुळात जीव ब्रह्मरूपच आहे, पण अनेक जन्मांच्या संस्कारामुळे तो मायेच्या प्रवाहात सापडतो व अज्ञानामुळे मूळचे एकरूप असलेले जीव म्हणजे भक्त आणि देव म्हणजे आत्मा हे वेगळ्या झाल्यासारखे आपल्याला वाटतात व तिथं द्वैत निर्माण होते. आणि तर त्यांचं हे जेव्हा द्वैत निर्माण होते तर त्याचे पुन्हा ऐक्य साधून देणारे हे सद्गुरू असतात. मग सद्गुरू आपल्याला काय करतात तर सद्गुरू हळूहळू शिष्याची देहासक्ती कमी कमी करतात. देह सत्य नाही याचं ज्ञान करून देतात आणि आपल्याला देवाशी जोडतात. तू देवाचा अंश आहे हे त्याला पटवून देऊन अज्ञानाने निर्माण झालेले द्वैत घालवून अद्वैतात त्याचे परिवर्तन करतात. अशा बंधनातून ते आपल्याला मुक्त करण्यासाठी सद्गुरू आपल्याला उपदेश करतात. म्हणून 15व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहे, फोडूनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर, अनाथांचे श्रीराम. की समर्थ आपल्याला इथे समर्थ सांगतात आहे की श्रीगुरू आपल्याला तत्वमसी सारखा उपदेश करतात. तर मग त्या वाक्याचा वाच्यार्थ लक्षार्थ सांगून आत्मानुभव आणून देणारे हे सद्गुरूच असतात. कारण आत्मनिवेदन भक्तीचा विचार करताना आपण तत्वमसीचा अर्थ पाहिला होता. आता त्याचाच पुन्हा एक वेळा थोडासा आपण अभ्यास करूयात. कारण सगळ्यात महत्त्वाचं महावाक्य आहे की तत्वमसी, की ते आपल्याला गुरु जो उपदेश करतात की ते तू आहेस आणि मला स्वतःला सुद्धा ब्रह्माचा अनुभव घ्यायचा आहे.
त्यामुळे तत्वमसी हे महावाक्य आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर तत्वमसी म्हणजे काय? तर तत् म्हणजे ईश्वर, त्वम म्हणजे जीव आणि असी म्हणजे आहे. तर मग आपण मागच्या वेळेस पण पाहिलं होतं की तत् आणि त्वम याचा वाच्यार्थ आणि लक्षार्थ पाहायचा, की तत् शब्दाचा वाच्यार्थ ईश्वर आहे आणि लक्षार्थ ब्रह्म आहे आणि त्वम पदाचा वाच्यार्थ जीव आहे आणि लक्षार्थ कुटस्थ चैतन्य आहे. तर मग आपण हाही अभ्यास केला होता की वाच्यार्थाचा त्याग करायचा आणि लक्षार्थाचा स्वीकार करायचा. म्हणजेच काय? ईश्वर आणि जीव याचा त्याग करायचा आणि ब्रह्म आणि कुटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा याचा स्वीकार करायचा. पण हे जरी आपण समजून घेतलेलं असलं तरी आपल्याला ईश्वर आणि जीव या जेव्हा आपण त्याचा अभ्यास करायला लागतो तर ईश्वर आणि जीवाचे सगळे धर्म आपल्याला वेगवेगळे दिसतात. कसे? तर ईश्वर कसा आहे की सर्वज्ञ आहे तो, आणि जीव कसा आहे? तो अल्पज्ञ आहे. ईश्वर सर्व शक्तिमान आहे, पण जीव कसा आहे? अल्पशक्तीवाला आहे. आपण ईश्वराच्या सत्तेशिवाय काही करू शकतो का? म्हणजे आपण अल्पशक्तिमान आहोत. ईश्वर सगळीकडे व्यापून भरलेला आहे, म्हणजे तो विभू आहे. जीव कसा आहे? जीव मर्यादित आहे, तो फक्त आपल्या एका स्वतःच्या देहापुरता मर्यादित आहे. ईश्वर कसा आहे? ईश्वर नियामक आहे आणि ईश्वराने जे नियम करून दिलेले आहे तो पाळणारा नियम्य म्हणजे जीव आहे. ईश्वराला सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य आहे, तर जीव मात्र कर्माच्या अधीन आहे. ईश्वर नित्यमुक्त आहे, पण जीव बद्ध आहे. मग दोन्हींचा जर आपण तुलना केली तर एकदमच विरोधाभास दिसतो. मग असे हे ईश्वर व जीव परस्पर विरोधी दिसत असल्यामुळे असी पदाने त्याचे ऐक्य मनाला मुळीच पटत नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला लक्षणं वापरून त्याचा परिहार करावा लागतो. वाक्य उच्चारल्याबरोबर ज्या वाक्याचा सरळ अर्थ कळतो त्याला वाच्यार्थ म्हणतात आणि कधीकधी जो सरळ अर्थ आहे तो अनुभवाशी जुळत नाही त्याला लक्षार्थ म्हणतात. मग या लक्षार्थ शोधण्याचे 3 प्रकार आहे. त्यातला एक प्रकार आपण मागच्या वेळी अभ्यासला होता की भागत्याग लक्षणा पाहिलं होतं. पण आता यावेळेस आपण तिन्ही लक्षणा पाहू, म्हणजे आपल्याला जास्त लवकर तत्वमसी चा अर्थ लक्षात येईल. इथे या शब्दांचा फक्त शब्द वेगळे असल्यामुळे आपल्याला ते अवघड वाटते, पण ते अजिबात अवघड नाही आहे त्याचा अर्थ समजल्यानंतर. फक्त आपल्यासाठी ते शब्द नवीन असल्यामुळे आपल्याला वेगळे वाटतात. तर आता या लक्षणा शोधण्याचे 3 प्रकार आहेत. एक जहत लक्षणा, दुसरी अजहत लक्षणा आणि तिसरी भागत्याग लक्षणा. तर जहत लक्षणा म्हणजे काय? तर जहत म्हणजे त्याग. ज्या वाक्यामध्ये सुचवलेल्या सर्व शब्दांच्या अर्थाचा त्याग करून दडलेला अर्थ स्वीकारावा लागतो ती जहद लक्षणा आहे. हे आपण उदाहरणाने समजून घेऊ, पटकन लक्षात येईल. की आपण म्हणतो स्वयंपाक झाला, पानावर जेवायला बसा. मग असं म्हटल्यावर प्रत्यक्ष पानावर बसायचं असते का हो? नाही, तिथं मांडलेल्या पाटावरच बसायचं असते. म्हणजेच काय की वाक्यामध्ये सुचलेल्या शब्दाच्या अर्थाचा त्याग करायचा आहे. की पानावर हा शब्द जरी वापरलेला असला तर प्रत्यक्षात मला पाटावर बसायचे आहे, त्याला जहद लक्षणा म्हणतात. अजहद लक्षणा म्हणजे काय? तर अजहद म्हणजे स्वीकार करणे. येथे सुद्धा वाक्यातील शब्दसमूहाचा अर्थ स्वीकारावा लागतो, पण तरीही तो अर्थ अपूर्ण असल्याने त्यात आणखी संबंधित व व्यवहाराला योग्य शब्दांची भर घालावी लागते. उदाहरणार्थ, न्यायालयात काळ्या कोटांनी गर्दी केली होती. या वाक्यात काळ्या कोटांबरोबर ते कोट घालणाऱ्या वकिलांचा स्वीकार करावा लागतो. तसेच भागत्याग लक्षणा. भागत्याग लक्षणाचा अर्थ जुळण्यासाठी जेव्हा वाक्यातील काही भागांचा स्वीकार करावा लागतो आणि काही भागांचा त्याग करावा लागतो, म्हणजे तो सोडून द्यावा लागतो, तेव्हा ती त्याग लक्षणा होते. आपण मागच्या वेळेसही तेच उदाहरण घेतलं होतं की तेच हे डॉक्टर या वाक्यामध्ये तेच या शब्दाने
ऑपरेशन थिएटरमध्ये पाहिलेले डॉक्टर हे तेच या शब्दाने वेगळ्या पोशाखात रस्त्याने गाडी चालविताना असा बोध होतो. पोशाख आणि वेळ याचा त्याग केला असता जे डॉक्टर आहे ते तेच आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये तत्वमसी या महावाक्याचे ही लक्षणं वापरावी लागते. जीवाचा व ईश्वराच्या उपाधीचा निराश केला असता ब्रह्मतत्व तेच आहे. मग इथेही आपण या तत्वमसीमध्ये हाच विचार केला की वाच्यार्थ म्हणजे त्याग आहे की ईश्वर आणि जीवाच्या उपाधीचा त्याग करायचा आणि लक्षार्थ याचा स्वीकार करायचा म्हणजे ब्रह्म आणि आत्मा एकच आहेत त्याचा स्वीकार करायचा. हेच असी पदाने त्याचं ऐक्य मनाला पटवून घ्यायचं आहे की आणि आहेच ते ऐक्य. म्हणून जीवाच्या व ईश्वराच्या उपाधीचा निराश केला असता ब्रह्मतत्व तेच आहे अशा युक्त्या वापरून श्रीगुरू संकोचित असलेल्या जीवाला व्यापक ब्रह्मरूप करतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, संकोचुनी काय झालासी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे श्रीराम. खरंच श्रीगुरू किती कृपाळू असतात तो. अगदी लहान मुलाला घास आपण जसा भरवतो अगदी तितक्याच प्रेमाने सद्गुरू शिष्याच्या कानात शब्दरूपी असा तत्वमसीचा उपदेश करत असतात. श्रीगुरू शिष्याला येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन करतात. धर्म, व्यवहार, तत्वज्ञान व साधनेसंबंधी ज्या ज्या काही शंका असतील त्याचं निरसन श्रीगुरू करून देत असतात. श्रीगुरू कधीही वेदबाह्य वर्तन करीत नसतात. 21 ते 22 या ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला आता सांगत आहे की शिष्यास न लाविती साधन, न करविती इंद्रिये दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी त्यजावे श्रीराम. जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्या छेदी, इंद्रिये दमन प्रतिपादी, तो सद्गुरू जाणावा श्रीराम. की कुठलेही श्रीगुरू कधीच वेदबाह्य वर्तन करीत नसतात. वेदबाह्य वर्तन करणारे जे असतात, मनाला जे वाटेल ते करणारे, विधिनिषेधांचा पालन न करणारे, स्वतः कधीच जबाबदारीनं वागणारे यांना कधीच श्रीगुरू म्हणू नयेत म्हणतात. असे स्वतः शमाधिकांचा अभ्यासही करत नाही व शिष्यालाही ते करायला सांगत नाही. इंद्रियावर ज्यांचा अजिबात ताबा नसतो असे अडक्याचे श्रीगुरू फुकट मिळाले तरी करू नये असा स्पष्ट निवाळा समर्थ आपल्याला करतात. असे श्रीगुरू स्वतःच्या स्वार्थासाठी शिष्याच्या पैशावर लक्ष ठेवून असतात म्हणून त्याला ते लुबाडतात. शिष्याला ज्याची आवड असेल असेच बोलून त्याला आपलेसे करतात. कारण त्याच्या मनाविरुद्ध काही सांगितलं आणि ते त्याला आवडलं नाही तर तो निघून दुसरीकडे तर जाणार नाही. अशा ढोंगी साधूंना त्याची भीती असते. म्हणून ते जेणेकरून ते आपल्याकडेच आला पाहिजे म्हणून ते त्याला पाहिजे तेच बोलत असतात. त्याची मर्जी ते सांभाळतात. गुरुदक्षिणा मिळावी म्हणून ते गुरुपदावर बसतात. असे होण्याचे एकच कारण आहे की त्यांच्या अंगी वैराग्य नसते. अशा गुरुबाजीच्या अनेक घटना नित्य घडताना ऐकायला मिळतात. म्हणून साधकाने मूळ संत वाङ्मयाचा अभ्यास केला तर अशी फसवणूक होत नाही. म्हणून साधकाने कोणी म्हटले म्हणून श्रीगुरू करू नये. नाहीतर बस एखाद्या वेळेस एखादे श्रीगुरू आलेले असतात मग तिथलं सगळं ते आपण पाहतो आणि आपल्यालाही वाटते की आपणही श्रीगुरू करून घ्यावे. पण असं सहज कोणी म्हटल्याने श्रीगुरू कधीच करू नये. किंवा भपकेबाज आश्रम आहे, ऐटबाज त्यांचा पोशाख आहे, अशा बाह्य गोष्टींना भरळून जाऊन कधीही श्रीगुरू करू नये. असं कारण बऱ्याच वेळा असं होते की 31व्या ओवीत आपल्याला समर्थ सांगत आहेत, अद्वैत निरूपणे अगाध वक्ता परिविषयी लोलांगता, ऐसिया गुरुचेनी सार्थकता होणार नाही श्रीराम. कारण बऱ्याच वेळा असं होते की एखादं श्रवण करण्यासाठी आपण एखाद्या कीर्तनाला प्रवचनाला गेलेलो असतो आणि तिथं जे श्रीगुरू असतात ते प्रचंड म्हणजे ज्ञानशास्त्राचं वगैरे सगळं ज्ञान असते. म्हणजे अद्वैत वेदांताचं निरूपण करण्यात ते अत्यंत पटाईत असतात. शास्त्राचं संपूर्ण ज्ञान त्यांच्याजवळ असते.
त्यांचा शिष्य परिवारही खूप मोठा असतो. अनेक प्रकारची ग्रंथसंपदासुद्धा त्यांनी लिहिलेली असते. पण असेही श्रीगुरू असतानाही जेव्हा ते पंचविषयामध्ये आसक्त असतात, ते त्यामध्ये पूर्ण वासनेच्या आहारी गेलेले असतात. त्यांच्या कामनांवर स्वतःचा कंट्रोल नसतो. अशा कामवासनेत अडकलेले असतात. पण अशा ढोंगी साधूंना जेलची हवा खावी लागते, हे आपण प्रत्यक्ष बघितलेलं आहे टीव्हीवर. पण म्हणून हे आपल्याला समाजात पाहायला मिळते. म्हणून श्रीगुरू करत असताना सगळ्या गोष्टींचा अत्यंत विचार केला पाहिजे. कारण आत्मानुभवाच्या अभावी स्वतःचा असा कोणताच ठाम निर्णय असे ढोंगी सद्गुरू घेत नाहीत. म्हणून श्रोते व शिष्य यांना ते फसवतात व ते त्यांचा निर्णय घटकेसरशी फिरवतात. तर मग अशा निरूपणातून श्रोत्यांना अवाक करणाऱ्या सिद्धींचे ते वर्णनसुद्धा करतात. मग अशा सिद्धीने अनेक विद्वान विरक्त झाले असेही ते सांगत राहतात. मग त्यामुळे काय होते की सिद्धींच्या चमत्कारांच्या मागे लावून त्यांच्या मोक्षावरील लक्ष दुसरीकडे ते केंद्रित करतात. आणि असं झालं की मग सिद्धीचे सामर्थ्य वाढले की मग शिष्य देहाला महत्त्व द्यायला लागतो. आणि जेव्हा तो देहाला महत्त्व देतो तेव्हा आधीच तो देहतादात्म्य त्याला असते आणि त्याच्यात अजून श्रीगुरूं म्हणजे त्या गुरूंकडून असं काहीतरी श्रवण केल्यामुळे त्याला अजून बळकटी येते. आणि देहतादात्म्य वाढले की कामना वाढतात व कामनापूर्तीसाठी नको ते त्याच्या हातून घडते. म्हणून जीव व ब्रह्म ऐक्याचा मार्ग त्याला सापडत नाही. म्हणून 42व्या ओळीमध्ये समर्थ आपल्याला सावधच करत आहेत की ते सांगतात आहे की सिद्ध आणि सामर्थ्य झाले, सामर्थ्य देहास महत्त्व आले, तेने बेचांड बळकावले देहबुद्धीचे. की अशा सिद्धींमुळे ज्यांचं देहतादात्म्य बळकट झालेलं आहे अशा गुरूंना कधीच महत्त्व देऊ नये आणि असे श्रीगुरू करू नये. मग श्रीगुरू कोणचे करावे? कारण अशा श्रीगुरूंचं काय होते की ईश्वराविण जे कामना, तेनेची गुणे नाना यातना, पावती होती पतना, वरपडे प्राणी श्रीराम. की त्यांना आत्मानुभव नसतो आणि विषयांमध्ये ते आसक्त असल्यामुळे त्या आत्मानुभवासाठी जे जे इच्छा करतात त्याच्या त्यांना उलट त्रासच होतो. कारण त्यांचे विचार सगळे उथळ असतात आणि उथळ विचार त्यांचं पतनच होते आणि ते जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतात. म्हणून कितीही सामर्थ्य मिळाले तरी शरीराबरोबर ते नष्ट होत असते. पण या खोट्या सामर्थ्यामुळे शिष्य मात्र भगवंतापासून दूर गेलेला असतो. म्हणून निष्कामता ज्याच्याजवळ असेल असाच श्रीगुरू केला पाहिजे की जो निष्कामता आहे, ज्याच्या मनामध्ये कुठल्याही कामना नाही, ज्याच्याजवळ ब्रह्मज्ञान आहे, त्याच्या बुद्धीचा स्थायी भावच तो झालेला आहे की त्याची बुद्धी निष्कलंक आहे, कुठलाही कलंक त्या बुद्धीला लागलेला नाही आहे. आणि असा कामनेने निर्माण झालेल्या मोहमायेतून सोडवण्याचं काम मात्र फक्त ज्यांच्याजवळ बुद्धी आहे, ज्ञान आहे असे ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच आपल्याला करू शकतात. म्हणून मुख्य सद्गुरूचे 45वी ओळी, मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूपस्थिती श्रीराम. की शुद्ध ब्रह्माचा अनुभवात्मक ज्ञान आणि ज्ञानामुळे अखंड समाधान ज्यांच्याजवळ आहे आणि सहज स्वरूप अनुसंधान ज्या श्रीगुरूंच्या ठिकाणी आहे, तेच श्रीगुरू मोक्षाची वाट आपल्याला दाखवू शकतात. म्हणून 48व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात, जेथे सारासार विचार, तेथे होय जगदोद्वार, नवविता भक्तीचा आधार, बहुत जनासे श्रीराम. की सार काय आहे आणि असार काय आहे? आपण विचार केला आहे की सार फक्त ब्रह्म आहे आणि असार हे संपूर्ण दृश्य जगतात आहे आणि या दृश्य जगतातला तेच आपणही आहोत. म्हणून माझं शरीरसुद्धा कसं आहे तर ते असारच आहे. म्हणून दृश्य जगताचा हा असार आहे, हा विचार सगळा सोडून द्यायचा आणि सार तत्व जे आहे तेच फक्त ब्रह्म आहे, त्याचा सतत विचार करणं
हे आपलं काम आहे आणि असा हा विचार ज्याचा सतत जागा असतो असे श्री गुरु असतात आणि त्यांच्याच ठिकाणी जगाच्या उद्धाराची व्यवस्था असते. म्हणून नवविधा भक्तीचा फार मोठा आधार या जनसमुदायाला आहे असं समर्थ आपल्याला इथं सांगत आहेत. कारण नवविधा भक्तीमध्ये आपण अभ्यासलं आहे की अनेक प्रकारच्या भक्तीच्या मार्गांनी आपण त्या आत्मनिवेदन भक्तीपर्यंत कसं पोहोचायचं आहे याचा संपूर्ण अभ्यास आपण आत्ताच या आधीच्या समासामध्ये केला आहे. म्हणून समर्थ सांगतात आहे की असा नवविधा भक्ती करून जो आत्मनिवेदनापर्यंत जाऊन मोक्ष मार्गाला गेलेले असतात, स्वतःला अनुभव आलेले असतात, हेच श्रीगुरु खरे श्रीगुरु असतात. अशा श्रीगुरूजवळ कुठली लक्षणे असतात त्याचा उल्लेख करताना समर्थ आपल्याला 52व्या ओवीत सांगतात. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण मनन, नीती न्याय मर्यादा श्रीराम. की या सद्गुरूंजवळ की जे मोक्षगुरू म्हणतो आपण त्यांना, त्यांच्याजवळ ज्ञान असते, वैराग्य असते, भजन स्वधर्म कर्म सोहमसारखी ध्यान साधना, भगवत कथा श्रवण निरूपण मनन, नीती आणि न्याय मर्यादा ही सगळी 11 बंधने ज्यांच्याजवळ असतात तेच श्रीगुरू असतात. आणि ती बंधने त्यांच्याजवळ असतात त्याचा पूर्ण अनुभव आपल्याला त्यांच्या सहवासात राहिलं की येतो. यातील एकाही गोष्टीची उणीव असेल व या गुणांचे आचरण नसेल तर प्रत्यक्ष साधना करणारे जे लोक आहेत ना, मग ते लगेचच आपल्याला विचारतात, का हो तुमचे ते श्रीगुरू असे करत होते? म्हणजेच काय की मी सुद्धा जर काही ज्ञानेश्वरी दासबोधासारखे ग्रंथ वाचत असेल आणि माझं जर आचरण तसं दिसलं नाही तर आपल्याला आपली मुलंसुद्धा लगेच म्हणतात, का गं एवढे मोठे तू ग्रंथ वाचते आणि तू तर अशी मला रागवते, तू शांतसुद्धा नाही आहे. म्हणजेच हे काय आहे की आचरणाला फार महत्त्व आहे. म्हणून प्रत्यक्ष साधना करणारे लोक लगेचच आपल्याला तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे असं विचारायला सुद्धा कमी करत नाहीत. मग अशा वेळी परमार्थ करणाऱ्यांवर टीका केली जाते. असा कमीपणा येऊ नये म्हणून समर्थ आपल्याला सांगतात, कानकोंडा करू नये परमार्थ कदा अशी सूचना आपल्याला ते देतात आहे. 57 ते 58 या ओव्यांमध्ये भारतीय समाजावर जो जाती व्यवस्थेचा पगडा आहे त्याला अनुसरून या ओव्या समर्थांनी लिहिलेल्या आहेत. त्यावेळच्या परिस्थितीनुसार ते लेखन केलेले आहे. म्हणून जोपर्यंत शिष्याने उच्च आध्यात्मिक पातळी गाठलेली नाही आहे तोपर्यंत त्यांनी उच्च नीचतेचा भाव त्याच्या मनामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याने खालच्या जातीचा गुरु करू नये असं समर्थ आपल्याला सांगतात आहे. कारण जोपर्यंत उच्च नीचतेचा भाव आपला कमी झालेला नसतो, तो लयाला गेलेला जात नाही, तोपर्यंत श्रीगुरू जर हलक्या जातीतला असेल तर मग आपल्याला हे श्रीगुरू आहे म्हणून सांगायची कधी कधी इतरांना लाज वाटते. कारण त्या श्रीगुरूंपेक्षा श्रेष्ठ दर्जाचा जर दुसऱ्या जातीतला असेल तो, तर मग त्याची ओळख करून देताना, त्याचा प्रसाद घेताना कुठेतरी मनाला ती गोष्ट खटकत राहते. म्हणजे प्रसाद घ्यावा तर समाजात त्याला प्रतिष्ठा नसते आणि प्रसाद घेऊ नये असं म्हटलं तर गुरुचा अपमान होतो. त्यामुळे जोपर्यंत आपला पक्का खुणगाठ होत नाही की मी जातीभेदाच्या बाहेर जाणार नाही तोपर्यंत हलक्या जातीचा गुरु कधीच करू नये, नाहीतर गुरु शिष्य नातं बिघडून जाते. म्हणून शिष्य आणि गुरु एकाच जातीचे शक्यतो असावेत. म्हणून आपण विवाह जुळवताना सुद्धा ही या प्रतिष्ठेच्या जातीचा विचार करतो ना, मग श्रीगुरू करताना काय हरकत आहे? कारण विवाह करताना सुद्धा जातीला विरोध नाही आहे, पण आपल्याला वेगळ्या जातीचे पंथाचे लोक असले की आपण वेगळ्या वातावरणात राहिलेलो असतो आणि तिथं जर दुसऱ्या वातावरण असेल तर तिथं ॲडजस्टमेंट करणं खूप अवघड जाते, तिथं मतं जुळणं खूप अवघड जाते. म्हणून परमार्थातही तेच केलं पाहिजे. मनात आहे तोपर्यंत नीचवर्णीय गुरु करू नये. येथे केवळ गुरुपदाची प्रतिष्ठा सांभाळली जावी हाच हेतू तिथं समर्थांचा आहे. म्हणून सद्गुरू
नेहमी पारखून घ्यावा, म्हणजेच खरे ज्ञान होते. विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस अत्यंत प्रसिद्ध गुरुशिष्य जोडी आहे. विवेकानंद रामकृष्णांची नेहमी परीक्षा घेत असत, कारण विवेकानंदांचे श्रीगुरू आहेत रामकृष्ण, आणि हे रामकृष्णांच्या लक्षात आल्यावरही त्यांना त्याचा कधीही राग येत नसे किंवा आपला अपमान झाला असेही त्यांना वाटत नसे. तेच खरे श्रीगुरू नो, की जे शिष्याला प्रत्येक गोष्ट त्याची समजून घेतात. आणि तेव्हा उलट ते नरेंद्रला म्हणायचे की गुरु दिवसाही तपासावा आणि रात्रीही तपासावा. एकदा रामकृष्णांचे भक्त रामकृष्णांच्या वैराग्याविषयी चर्चा करीत होते. तेव्हा ठाकूरांना पैशाचा स्पर्शही सहन होत नाही असे ही मंडळी म्हणत होती. रामकृष्ण परमहंसांनाच ठाकूर म्हणतात. तर नरेंद्रचा यावर अजिबात विश्वास बसला नाही. त्यांनी ठाकूरांची म्हणजे आपल्या श्रीगुरूंची परीक्षा घ्यायचे ठरवले. एकदा रामकृष्ण मंदिरात गेले असताना त्यांच्या खोलीतील सतरंजीखाली नरेंद्रनाथांनी मुद्दाम काही नाणी ठेवली आणि तो ठाकूरांची प्रतीक्षा करीत राहिला. रामकृष्ण खोलीच्या दिशेने येऊ लागले तेव्हा नरेंद्र कपाटामागे लपले आणि रामकृष्ण सवयीप्रमाणे आले आणि सतरंजीवर आडवे झाले आणि दुसऱ्या क्षणी ते किंचाळून उठले, कारण त्यांना पैशाचा स्पर्श सहन होत नाही याची म्हणून ते किंचाळले. विवेकानंदांची खात्री पडली की नाही, असेच श्रीगुरू आपल्याला पाहिजे आहे. म्हणजे विवेकानंदांनी श्रीगुरूंची सुद्धा परीक्षा घेतली होती. पण धन्य ते असे शिष्य आणि धन्य ते त्यांचे श्रीगुरू होत की जे जे काही उत्तम गुण असतात तीच सद्गुरूंची लक्षणं असतात. म्हणून सद्गुरू निवडताना तो कसा असावा, तर तो श्रोतीय असावा, तो ब्रह्मनिष्ठ असावा, कृपाळू व समर्थ असावा. तेच खरे श्रीगुरू असतात. म्हणून एकनाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केले आहे सद्गुरूंचं, की जो शब्दज्ञाने पारंगतो, ब्रह्मानंदे सदा डुल्लतो, शिष्य प्रबोधिनी समर्थो, यथा उचित तू निज भावे श्रीराम. की सद्गुरू कसा असावा, तर तो श्रोतीय असावा, त्याचा सगळ्या शास्त्र ग्रंथांचा पुराणांचा अभ्यास असावा, अध्यात्मशास्त्रात तो निष्णांत असावा, तो ब्रह्मनिष्ठ असावा, म्हणजे ब्रह्मानंदात अखंड डोलणारा, म्हणजे त्याला अनुभव आलेला असावा. कृपाळू म्हणजे साधकावर कृपा करण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी असायला हवे. समर्थ सांगतात की अधिकाराप्रमाणे कृपा करण्याचे सामर्थ्य अंगी असणारेच. असा समर्थ असे श्रीगुरू असावेत. म्हणून श्रीगुरू ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे त्यांना साधन सांगत असतात. त्यामुळे सद्गुरूंवर नितांत श्रद्धा ठेवून त्यांनी दिलेले साधन प्राणपणाने जपावे. 72व्या ओवीत ते आपल्याला सांगत आहेत, असो ऐसे उदंड गुरु, नाना मतांचा विचारू, परी जो मोक्षदाता सद्गुरू, तो वेगळाची असे श्रीराम. नाना सद्विद्येचे गुण, याही वरी कृपाळूपण, हे सद्गुरूंचे लक्षण, जाणीजे श्रोती श्रीराम. की जीवनात अनेक गुरु असतात याचा आपण सुरुवातीलाच उल्लेख केला होता. पण मोक्षदाता श्रीगुरू वेगळेच असतात, कारण सद्गुरू हे कधीच कुठल्याही व्यक्तीबद्दल दुजाभाव ठेवत नाहीत. सतत प्रत्येकाला मार्ग दाखविणे एवढेच त्यांचे कार्य असते. म्हणूनच ते शब्दज्ञान, ब्रह्मानुभव व दया या 3 गोष्टी जिथे असतील अशा सद्गुरूंनाच त्यांच्या जीवनात मोक्ष हवा असेल त्यांनी आदराने शरण जावे. असे श्रीगुरू अत्यंत कृपाळू, दयाळू, मायाळू असतात. अत्यंत तळमळीने साधना करणाऱ्या साधकावर सद्गुरू देहात असताना तर शिष्याला सातत्याने मदत करतच असतात, पण त्यांच्या देहवसनानंतर सुद्धा ते वारंवार मार्गदर्शन करीत असतात. म्हणूनच आजही समर्थांनी जाऊन इतकी वर्ष झालेली असली तरी त्यांच्या दासबोधाच्या रूपातच आपल्याला ते सतत आपल्याबरोबर आहेतच. त्यांनीच सांगून ठेवले आहे की माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर श्रीराम. कारण गुरु हे एक तत्व आहे, ते कोण्या एका व्यक्तीपुरते, देहापुरते मर्यादित नसते. म्हणूनच त्यांना ब्रह्मस्वरूप
ईश्वर स्वरूप मानून काया वाचा मने शरण जाऊन त्यांची सेवा करावी. मग आता श्री गुरूंचे तर महत्त्व समजले. मग आता श्री गुरु जर कसे पाहिजेत हे समजलं आणि श्री गुरूंचा अनुग्रह पण मी घेत असेल तर मग मला शिष्य व्हावं लागेल. तर मग या शिष्यांची लक्षणे पुढच्या समासामध्ये आपल्याला समर्थ सांगणार आहेत. जय जय रघुवीर समर्थ.